नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 4 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंक तुम्ही वापरू शकता आणि फेसबुकवरही आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता। आजची जी पहिली न्यूज आहे ती अरावली संबंधीची आहे। आता एक सिम्बॉलिक, काल जे रक्षाबंधन होतं तर त्याचं सिम्बॉलिक म्हणून अरावलीमधल्या झाडांना काही लोकांनी जे आहे राख्या बांधलेल्या आहेत आणि एकंदरच अरावलीबद्दल आपल्याला प्रश्न कुठले विचारले जातात। अरावलीचा आजचा इशू काय ना की वॉटर स्कॅरसिटी है ना, पाण्याचं दुर्भिक्ष का जाणवतो त्या एरियामध्ये, कारण डिग्रेडेशन जे काही झालेलं आहे अरावलीचं, तिच्यामधून गुरुग्राम असेल किंवा मग दिल्ली असेल तर तिथं मोठ्या प्रमाणावर पाण्याची जे काही वानवा आहे ती डिग्रेडेशन ऑफ अरावलीमुळे आहे। अरावलीच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं की अरावली जे आहे ते ओल्ड माउंटेन रॉक्समध्ये येतं, म्हणजे ती जी प्रणाली आहे सगळी। आणि पाऊस तिथं का कमी पडतो त्याचं कारण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, की जे आपण जॉग्रफीमध्ये शिकत असतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी अरावलीमध्ये, तर नॅचरल क्रॅक्स जे आहेत, फिशर्स, जसं आपण मागच्या वेळेस एक केरळमधल्या पर्वतांचं बघितलं होतं की तिच्यामध्ये भेगा पडलेल्या आहेत नॅचरली मोठ्या प्रमाणावर, तर ते पण आहे है ना। त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे आहे की रेड झोन जो काही आहे याच्यामध्ये, की ह्या सगळ्या नॅचरल क्रॅक्स आणि त्याच्यामुळे, तर तोही एक मेजर इश्यू आहे। पण एक आहे की अरावली एक आहे आपल्यासाठी की ज्याच्यावर प्रश्न नियमितप्रमाणे विचारले गेलेले आहेत जॉग्रफीमध्ये आणि टिपिकली ही त्याच्याशी रिलेटेड न्यूज होती। आता हे रक्षाबंधन वगैरे हे सगळं सिम्बॉलिक असतं, पण तरीसुद्धा अशा गोष्टी ज्या आहेत न्यूजमध्ये आलेल्या अरावली वगैरे त्या थोडं आपण बघणं गरजेचं आहे, कारण अरावली जॉग्रफिकली आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आजच्या हिंदूमध्ये 3 आर्टिकल 370शी रिलेटेड आहेत। म्हणजे आपण 5 ऑगस्ट 2019ला हा सगळा निर्णय घेतला होता, 5 ऑगस्ट 2019, आणि तीच गोष्ट आता 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे। जम्मू काश्मीरमधलं 370 कलम जे हटवलं होतं आणि त्याच्याबरोबरच मग 370 गेलं म्हटल्यानंतर आर्टिकल 35A पण गेलं। तर आता त्याच्यामध्ये एकंदरीतच JNK मधली जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर 3 आर्टिकल आलेले आहेत। आणि एक महत्त्वाचं जे आहे ह्या सगळ्या याच्यातलं, तर फेडरलिझमची चर्चा याच्यात होते की संघराज्य प्रणाली जी आहे, संघराज्य प्रणाली आणि त्यातल्या त्यात राज्य आणि केंद्रांचे संबंध, तर हे नीट करून ठेवा। मागे याच्यावर पण मी बऱ्याचदा सांगितलं होतं किंवा डिस्कशन पण आपण केलेलं आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की इथले जे काही नेते आहेत, लीडर्स आहेत किंवा पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह जी निवडून आलेली पण लोकं होती, अशा लोकांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे, डिटेन करण्यात आलेलं आहे। मग जे डेमोक्रेटिक वेनी निवडून आलेली लोक आहेत तर त्यांना जर तुम्ही अशा पद्धतीने स्थानबद्ध करत असाल तर त्यांचे डेमोक्रेटिक राईट्स जे काय आहे तर ते हिरावून घेतले जातात। आणि मेजर याच्यात त्यांनी ते म्हटलेलं आहे की JNKचा खरा प्रॉब्लेम जो आहे तर तो आहे की डेमोक्रेटिक राईट्स तिथल्या लोकांना न मिळणं, आपल्या जे काही लीडर्स आहेत त्यांचे हिरावून घेतले जाणं, तर हा एक मुद्दा याच्यात डिस्कस केलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की एक बुक आहे की बेस्ट सेलिंग बुक आहे, काश्मीर टुवर्ड्स इन्सर्जन्सी, तर बलराजपुरी यांचं 1990च्या दशकातलं हे पुस्तक आहे, काश्मीर टुवर्ड्स इन्सर्जन्सी। आणि यांचं म्हटलेलं आहे की एकतर 1 पार्टी रूल मोठ्या प्रमाणावर इथं होता आणि या 1 पार्टी रूलमुळे पण मेजर इथं प्रॉब्लेम्स आहेत, का टिपिकल लोक आहेत की ज्यांच्या हातात हे ॲडमिनिस्ट्रेशन आहे। आणि पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी जी काही आहे त्या पॉलिटिकल न्यूट्रॅलिटीमुळे काय होतं की मिलिटन्सीला स्कोप मिळतो, असंही याच्यात म्हटलेलं आहे। तर तुम्हाला एकंदरच 370, काश्मीरमधली परिस्थिती, या सर्वांचा विचार करता की कारगिलमधल्या लोकांची काय मनस्थिती आहे लद्दाखशी रिलेट होताना, तर ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत। पण एकंदरच आपल्याला येत्या काळामध्ये हे खूप प्रॉपरली डील करावं लागेल, कारण इथं शांतता असणं फार गरजेचं आहे भारतासाठी। सो हे एक महत्त्वाचा आस्पेक्ट होता। त्याच्यानंतर आपण एक नवीन हे केलेलं आहे बघा, मागे पण मी इकॉनॉमीशी संबंधित फॅक्ट्स शेअर केले होते, त्याच्यानंतर कालपासून इकॉनॉमीमधल्या ज्या टर्म्स आहेत न्यूजमध्ये आलेल्या त्या आपण डिस्कस करतो आहे, तर त्याचा तुम्हाला खूप एक्झाममध्ये फायदा होईल। आता ही एक टर्म आहे बघा, प्रॉफिटिरिंग। हे काय असतं, मोठ्या प्रमाणावर नफा कमवणं। ओके, ही पण MCQसाठी एक टर्म लक्षात ठेवा
ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर नफा कमवला जातो तर त्याला प्रॉफिटेरिंग असं म्हटलं जातं. आणि मग आता याच्यात हे जे आर्टिकल आहे याच्यामध्ये आपल्यासाठी MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूनी ही एकमेव गोष्ट आहे. दुसरं महत्त्वाचं यांचं म्हणणं आहे की पॅन्डेमिकसारखी सिच्युएशन जी येते त्यावेळेस काय होतं की जास्तीचा नफा कमवण्याचे प्रकार केले जातात. जसं बऱ्याच ठिकाणी ओरड होती की जसं किराणाचा सामान असेल तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर दुकानदार पैसे कमवत होते, किंवा हॉस्पिटलचा मेजर इश्यू असेल, ओके, तर या सगळ्या बाबी आहेत की जिच्यामध्ये रक्कम म्हणजे डिमांड जी आहे 10 रुपयाची गोष्ट 50 रुपयाला 100 रुपयाला विकली जाते, याला प्रॉफिटरिंग म्हटलं जातं. तर ओव्हर चार्जिंग जे काही आहे, जास्तीचा चार्ज लावणं जे आहे पब्लिकसाठी, तर ते पनिशेबल ऑफेन्स बनवलं गेलं पाहिजे डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या अंडर. तर अशा पद्धतीचं हे सगळं आर्टिकल आहे. MCQसाठी एकच गोष्ट, प्रॉफिटरिंग नावाची जी गोष्ट आहे, ही टर्म जी आहे ती MCQला लक्षात ठेवा की मोठ्या प्रमाणावर नफा कमवणे, जास्तीचा नफा कमवणे, ओके. आणि त्याच्यामुळे लोकांचं मग एक्सप्लॉयटेशन होतं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की इपिडेमिक डिसीज ॲक्ट, तर 1897मध्ये हा आला होता, इपिडेमिक डिसीज ॲक्ट. आणि हा ब्रिटिशर्सने आणलेला ॲक्ट आहे. याच्यावर ऑलरेडी मी सेपरेट लेक्चर घेतलेलं होतं 1897. आणि या ॲक्टनुसार काय आहे की गव्हर्नमेंट काय करतं की गव्हर्नमेंट वेगवेगळे मेजर्स इम्प्लिमेंट करू शकतं की जो डिसीज स्प्रेड झालेला आहे त्याला थांबवण्यासाठी. आणि या काळामध्ये जर पब्लिक सर्वंटचं कोणी ऐकत नसेल तर त्याच्यासाठी सेक्शन 188 जो आहे याचा IPCचा, त्याच्या अंतर्गत त्या व्यक्तीवर केस केली जाऊ शकते, है ना, की ते सरकारी नियमांचं पालन करत नाही आहे. तर हे पण एक महत्त्वाचं आहे. तर IPC 188 अंतर्गत शिक्षा होऊ शकते. मग त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जी लोक अशा पद्धतीने लोकांची लूट करत आहेत, तर डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट जो आहे आपला 2005चा, याच्यामध्ये लोकांकडून जास्त नफा घेणाऱ्यांना पनिशेबल ऑफेन्स म्हणजे त्यांना त्याच्यासाठी शिक्षा करावी आणि तशी तरतूद तिच्यात करावी, असा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात मांडला आहे. कतार जे आहे तर कतारच्या जेलमध्ये बरेचसे भारतीय अडकलेले आहेत आणि ते भारत सरकारकडून रिक्वेस्ट करतायत, हेल्प मागतायत PMO कडून. कारण तिथली जी परिस्थिती आहे, जवळपास 200 भारतीय तिथं आहेत. हे जे 200 भारतीय आहेत त्याच्यातले मोस्ट ऑफ द केरळ आणि तामिळनाडूमधली लोक आहेत. मग या भारतीय कैद्यांचा प्रॉब्लेम काय की कतारमध्ये, तर तिथले जे जेल आहेत ते ओव्हर क्राउडिंग झालेले आहेत, खूप गर्दी तिथं, अनसॅनिटरी कंडिशन आहे, जिच्यामधून COVID-19चा स्प्रेड मोठ्या प्रमाणावर होण्याचे चान्सेस आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि केरळ, तमिळनाडू याच्यातली खूप मोठ्या प्रमाणावर लोक तिथं आहेत. आणि यांचे जे ऑफेन्सेस आहेत तर इकॉनॉमिक ऑफेन्सेसमध्ये म्हणजे आर्थिक गैरव्यवहार आणि आर्थिक गडबड केल्यासंबंधीचे हे मोस्ट प्रॉब्ली कैदी आहेत. तुम्ही कतार तुम्हाला दाखवतो बघा. एकंदरच हे सगळे जे राष्ट्र आहेत हे GCC राष्ट्र आहेत, है ना. याच्यातला हा 1 नंबरचा देश जो आहे, हा एवढासा देश हा जो आहे हा कतार आहे, ओके. आणि 2 नंबरचा आता सगळेच बघून घेऊयात आपण. हा 2 नंबरचा सगळ्यात मोठा जो याच्यातला दिसतोय तो सौदी अरेबिया आहे बघा. 2 नंबर सौदी अरेबिया, ओके. सो एक तर तुम्हाला या चित्रावरून क्लिअर झालं की GCC मधला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा देश जो आहे तो सौदी अरेबिया आहे. कारण कतार GCC मध्ये आहे. GCCतले देश बऱ्याचदा विचारले जातात. 3 नंबरचा जो देश आहे तो बहरीन आहे बघा. तो याच्यापेक्षा पण छोटा आहे इथं. हे 3 नंबर बहरीन. 4 नंबर जे आहे ते कुवेत आहे. हे जे वरती आहे हा पण एक छोटासा देश आहे इथं, कुवेत, ओके. हा कुवेत इराणशी जोडला गेलेला आहे इकडे. आणि हे जे आहे पर्शियन आखात आहे, ओके, हॉर्मुझची खाडी. तर आणि त्याच्यानंतर 5वा जो देश आहे तो म्हणजे ओमान आहे, ओके. 5वा ओमान आहे. 6वा UAE आहे. UAE 2 गोष्टींमुळे चर्चेत होता बघा. अरब देशांच्या बाबतीमध्ये 2 अशा गोष्टी ज्या प्रथमच UAE घडल्या, त्या कुठल्या त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ज्या आपण न्यूजमध्ये बघितल्या होत्या. सो आता बघा, कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस प्रशांत भूषण यांच्या अगेन्स्ट झालेली आहे सुप्रीम कोर्टाने. कारण यांनी काही ट्विट केले होते जे आपण डिस्कस पण केलेले आहेत की लॉकडाऊनमध्ये नागपूरमध्ये सरन्यायाधीश एका स्पोर्ट्स बाईकवर बसले होते, तर त्याला घेऊन त्यांनी ट्विट केलं होतं की. आणि दुसरं एक ट्विट त्यांचं होतं 27 जुलैचं. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं होतं की भारतातली डेमोक्रेसी जी आहे ती डिस्ट्रॉय झालेली आहे लास्ट 6 इयरमध्ये. आणि दुसरं महत्त्वाचं की त्यांनी जे काही ओपिनियन दिलं होतं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याबद्दल, तर त्यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्यासंबंधीची याचिका दाखल करण्यात आलेली आहे.
प्रशांत भूषण यांनी फार क्लिअर केलेलं आहे की एक्सप्रेशन ऑफ ओपिनियन इज नॉट कंटेम्प्ट, की बाबा आर्टिकल 19 आहे आणि त्याच्यामध्ये एक्सप्रेशन ऑफ ओपिनियन आहे आणि हे माझं ओपिनियन होतं, हे काही कोर्टाचं अवमान नाही. कोर्टाच्या अवमानामध्ये दोन गोष्टी असतात, की कोर्टाने दिलेले आदेश न पालन करणे किंवा कोर्टाबद्दल कुठलं डिसग्रेस किंवा म्हणजे त्याचा मान न राखणे. तर दोन गोष्टी आहेत. तर वाटलं तर आपण त्याच्यावर सेपरेट लेक्चर घेऊ शकतो एक कोर्ट कंटेम्प्ट ऑफ कोर्टवर. पण एक गोष्ट आहे की यांनी सांगितलं आहे स्पष्ट, आणि प्रशांत भूषणसारखी व्यक्ती स्वतःला खूप प्रॉपरली डिफेंड करेल या सगळ्या याच्यामध्ये. तर बघूया त्या काळामध्ये काय गोष्टी होतात. रिपोर्ट ऑन लिओपॉर्ड. आता बघा, हे जे लेपर्ड आहे, लेपर्डच्या बाबतीत पण त्यांचं पण रिपोर्ट केला जातो आहे, म्हणजे काउंटिंग सुरू आहे त्यांचं पण सेन्सस, जसं टायगरच्या बाबतीत होतं तसं. फक्त ह्या सगळ्या याच्यामध्ये जे आहे ते त्यांचं जे होतं ते लास्ट लेपर्डचं सेन्सस जे आहे कंडक्ट केलं गेलं होतं 2014मध्ये. 2014मध्ये जवळपास 12,000 ते 14,000मध्ये त्यांची पॉप्युलेशन होती. आता याचं क्रिटिक काय, यांनी टायगर सेन्सस बरोबरच हे करण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लेपर्ड आणि टायगर सर्वे एकत्र करणं हे प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण त्याचं रिझन असं आहे की जो लेपर्ड आहे तर तो एज ऑफ फॉरेस्टला राहतो, म्हणजे ह्युमन हॅबिटेट्स आणि त्याच्याजवळ, आणि टायगर जो आहे तो इल्युझिव्ह क्रिएचर आहे, म्हणजे यांचे हॅबिटेटच वेगवेगळे आहेत. तर या केसमध्ये तुम्ही दोघांचं सेन्सस एकत्र कसं करू शकता हा प्रश्न आहे. पण यांनी म्हटलं आहे की आम्ही रिपोर्ट देतो लवकरच, बघूयात काय सिच्युएशन येते. पुढचं घ्या. त्रिभाषा सूत्र जे आहे आपल्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणातलं 2020चं त्रिभाषा सूत्र जे आहे त्याला तामिळनाडूने विरोध केलेला आहे. आता तामिळनाडूमध्ये हिंदी वगैरे जे आहे, सदर्न इंडियामध्ये तो मेजर इश्यू आहेच हिंदीचा. तर त्रिभाषा सूत्र यांनी फेटाळलं आहे आणि यांनी सांगितलं आहे सध्याचं द्विभाषा सूत्रच आम्ही ठेवू. अनेक दशकं इथं द्विभाषा सूत्र आहे, कुठलाही बदल आम्ही याच्यात करणार नाही. मुख्यमंत्री जे पलानीस्वामी आहे त्यांनी सांगितलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिभाषा सूत्राचा परत विचार करावा, आम्ही त्रिभाषा सूत्र लागू करणार नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे आहे ना की म्हणजे खूप चांगली ती पॉलिसी आहे, म्हणजे खूप आदर्श वगैरे अशा पद्धतीने, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे ते खूप मोठा इश्यू आहे. आता बघा, राज्यांना हे समजून सांगणं, त्यातल्या त्यात यांना समजून सांगणं हिंदीच्या बाबतीमध्ये ते थोडं कठीण आहे. जॉन ह्यूम, वय वर्ष 83, आयर्लंडमधला जो हिंसाचार होता तो संपुष्टात आणणारा राजकीय नेता आहे हा, आणि त्याच्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक पण मिळालं आहे. मवाळ सोशल डेमोक्रेटिक आणि मजूर पक्षाचे नेते होते ते, आणि तिथला जो काही शांतता करार आहे त्याचे प्रमुख शिल्पकार जॉन ह्यूम यांना मानला होता. त्यांचं निधन झालेलं आहे. आपण बघू शकतो जॉन ह्यूमचा आयर्लंड जो आहे तो बघा, हे आयर्लंड इथं आहे. एकंदरच हे युनायटेड किंगडम आहे. तिच्यामध्ये आता बघा, हा जो नॉर्थन आयर्लंड आहे तर तो UK चा भाग आहे, बरोबर. आणि हे जे आहे आयर्लंड, तर हा देश आहे जिथली ही व्यक्ती आहे. नॉर्थ अटलांटिक सी आहे हा जो आहे, नॉर्थ अटलांटिक सी आहे हा. एकंदर तुम्ही जे काही नव्याने देश येत असतात वगैरे ते मॅपमध्ये बघितले पाहिजेत. हा सेल्टिक सी आहे खाली, हो का, हा आयरिश सी आहे. तर एकंदरच तुम्हाला हे क्लिअर होतं की वरती जे आहे नॉर्थ अटलांटिक सी, खाली सेल्टिक सी, इकडं आयरिश सी. तर हे 3 आयर्लंडच्या आजूबाजूचे सी महत्त्वाचे. वरचा नॉर्थ आयर्लंड UK चा भाग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे की काल आपण ही न्यूज बघितली होती आणि ती लोक परत आलेली आहेत. एंडेवर जे नाव दिलं गेलं होतं स्पेस एक्सची अवकाश कुपी किंवा त्याचं जे काय ड्रॅगन, तर त्याला यांनी एंडेवर नाव दिलं होतं. एंडेवरमध्ये नासाचे 2 अवकाशवीर जे आहेत ते 31 मेला अवकाशात गेले होते आणि 2 ऑगस्ट 2020 रोजी ते सुखरूप परत आलेले आहे. अवकाश कुपीच्या माध्यमातून अवकाशात गेलेले नासाचे 2 अवकाशवीर. आता खरं तर हा जो कॉन्ट्रॅक्ट होता की 2 अवकाशवीर अवकाश स्थानापर्यंत म्हणजे स्पेस स्टेशनला घेऊन जायचं आणि त्यांना परत आणायचा, हा बोईंग कंपनीला दिला जाणार होता. परंतु त्यांच्याकडून त्या गोष्टी शक्य झाल्या नाही, त्याच्यामुळे स्पेस एक्सला गेला. मी तुम्हाला सांगितलं स्पेस एक्स इलॉन मस्कची कंपनी आहे. तर इलॉन मस्क आणि हा सगळा प्रायव्हेट कार्यक्रम आहे स्पेस एक्स म्हणजे. तर तिकडं मोठ्या प्रमाणावर आता प्रायव्हेटायझेशन ह्या सगळ्या गोष्टींचं व्हायला ह्या गोष्टीमुळे बऱ्यापैकी स्कोप मिळणार आहे. डग हर्ले आणि बॉब बेल्कन असे 2 नासाचे अवकाशवीर होते. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की ही जी अवकाश कुपी आहे ती मेक्सिकोच्या पेन्साकोला येथे उतरली. मेक्सिकोचं जी खाडी आहे सगळी, आपण काल गल्फ ऑफ मेक्सिको बघितली आहे. अवकाश प्रवासाचं खाजगीकरण होण्याचा महत्त्वाचं पाऊल हिच्यामुळे पडलेलं आहे.
तर हे एक महत्त्वाचं आहे. 2021मध्ये खाजगी अवकाश पर्यटन सुरू होण्याचे चिन्ह आहेत. नासाने अशाच पद्धतीने 24 जुलै 1975ला त्यांचे अवकाशवीर पाठवले होते, जे पॅसिफिकच्या अवकाशकुपीमधून पॅसिफिकमध्ये आले होते. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या साहित्य प्रकाशनासाठी महाराष्ट्र शासनाने समित्या स्थापन केलेल्या आहेत. याचे पदसिद्ध अध्यक्ष जे राहतील ते उच्च तंत्र शिक्षण मंत्री राहतील महाराष्ट्र राज्याचे. उपाध्यक्ष जे राहतील ते राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य. उद्देश जे आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांचं मूळ साहित्य मराठी भाषेतून प्रकाशित होईल, त्याचबरोबर हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषेतून ते प्रकाशित होईल. म्हणजे ही समिती याच्यावर देखरेख करेल. समितीची मुदत 3 वर्ष आहे. ओके, म्हणजे असं बाकीचे जे समाजसुधारक वगैरे आहेत त्यांच्यासाठी पण समित्या आहेत, पण नव्याने ह्या 2 न्यूजमध्ये आहेत. आणि एकंदरच लोकमान्य टिळकांचं हे जन्मशताब्दी आपलं शताब्दी वर्ष असल्यामुळे 1 ऑगस्ट 1920 है ना ते निवर्तले होते, तर ते आपल्यासाठी स्मृती शताब्दी वर्ष, तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके, आणि त्याच्यावर पण प्रश्न आपल्याला विचारू शकतं, त्याच्यामुळे हे थोडं समिती वगैरे लक्षात ठेवा. ली तेंग हुई, वय वर्ष 99, तैवानला राजकीय स्तरावर लोकशाही राष्ट्र घडवणारं नेतृत्व आहे बघा. यांचंही निधन झालेलं आहे, वय वर्ष 99. 1996मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक डेमोक्रेटिक पद्धतीने थेट घ्यायची हा निर्णय घेऊन तो तडीस नेणारं व्यक्तिमत्व. चीनला एक आव्हान देणं की बाबा तैवान तुमच्याशिवाय तुमच्या दंडेलशाहीला घाबरत नाही, तो उभा राहू शकतो, हेही ली तेंग यांनी दाखवलं होतं. तैवानचाही मॅप तुम्हाला दाखवतो बघा. तैवान खूप न्यूजमध्ये असतं आजकाल. तर हा चीन आहे आणि हा तैवान आहे. ओके, आणि तैवानच्या बाबतीमध्ये आता हा तैवानच्या बाजूला फिलिपाईन सी आहे, इकडं साऊथ चायना सी आहे, तर ते थोडं लक्षात ठेवा. ओके, तर हा तैवान आहे चीनच्या बाजूला. आणि एकंदरच तुम्ही ह्या बेसिक गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण मॅप तुम्ही जेवढे प्रॉपर कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. रक्षाबंधनाचा जो सण होता तर तो राष्ट्रपतींनी परिचारिकांबरोबर रक्षाबंधन केलेलं आहे, नर्सेसबरोबर, आणि राष्ट्रपती भवन येथे हे सगळं साजरं झालं. याचं रिझन एवढंच आहे की कोविड-19मुळे परिचारिकांचं जे काही योगदान आहे त्याच्यासाठी त्यांनी त्यांचे आभार मानले आणि त्याच्यासाठीच त्यांच्याबरोबर केलं. चीन जे आहे तर हाँगकाँगबरोबरचा न्यूझीलंडचा प्रत्यार्पण करार त्यांनी मोडीत काढला आहे. आणि चीनने हाँगकाँगबरोबरचे प्रत्यार्पणाचे करार जे आहेत ते मोडीत काढलेले देश जे आहेत न्यूझीलंड, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांचे प्रत्यार्पण करार हाँगकाँगबरोबर होते. पण नवीन जो कायदा आलेला आहे त्याच्यानुसार चीनने या सर्व देशांबरोबरचे यांचे प्रत्यार्पण करार जे आहेत ते मोडीत काढलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन, कालचे प्रश्न बघा. मेनका गांधी खटला कोणत्या कलमाशी संबंधित आहे? कलम 21, ब्रॉडर इंटरप्रिटेशन ऑफ कलम 21. आणि दुसरं जे आहे AK गोपालन, तर ते नॅरो इंटरप्रिटेशन ऑफ कलम 21. खालीलपैकी कोणती कलमे सोनेरी त्रिकोणाचा भाग आहेत? सोनेरी त्रिकोणाचा भाग असणारी कलम जी आहे ती 14, 19 आणि 21. फायर आंट कुठं सापडतात? तर त्या ब्राझीलमध्ये सापडतात. त्यांचं वैशिष्ट्य काय होतं की त्या मोठ्या संख्येने पाण्यावर पडल्यात तरी त्या तरंगतात. बराकह हा आण्विक ऊर्जा प्रकल्प कोणता देश उभारतोय? UAE. ढोल या प्राण्याचं IUCN स्टेटस खालीलपैकी कुठला आहे? तर इंडेंजर्ड प्राणी आहे हा IUCNमध्ये. आजचे प्रश्न घ्या. व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी? व्हॉट इज इट्स सिग्निफिकन्स? कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी काय असते, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे? MPSC essay वर्ल्ड आफ्टर कोविड-19 है ना, कोविड-19 नंतरचं जग, 400 शब्दात लिहायचं आहे तुम्हाला. प्रश्न विधान दिलेले आहेत त्यापैकी योग्य बघा. इपिडेमिक डिसीज अमेंडमेंट ॲक्ट, अमेंडमेंट ऑर्डिनन्स नॉट ॲक्ट 2020 नुसार बिनचूक विधान ओळखा. डॉक्टरांवर हल्ला केल्यास 7 वर्षाची जेल आणि 5 लाखांपर्यंतचा दंड होऊ शकतो. दुसरं स्टेटमेंट आहे नुकसान केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम भरपाई म्हणून भरावी लागेल. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, यापैकी नाही. योग्य जोड्या कुठल्या आहेत त्या ओळखायच्या आहे बघा. एकीकडे राज्य आहे, दुसरीकडे व्याघ्र प्रकल्प आहे. कर्नाटक भद्र, तमिळनाडू सत्यमंगलम, राजस्थान सारिस्का. ब, क, क आणि फक्त अ. तर योग्य जोड्या कुठल्या आहेत त्या तुम्हाला ओळखायच्या आहे. तिसरा प्रश्न आहे, 2 स्टेटमेंट आहेत, योग्य स्टेटमेंट ओळखायचं आहे. तृतीयपंथीयांचा भुजरीय हा उत्सव रक्षाबंधन नंतर साजरा होतो. तृतीयपंथीयांमध्ये मंगळवारा, बुधवारा ही घराणी आहेत. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, यापैकी नाही. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल बिनचूक विधान ओळखा. मध्यान्ह भोजनाआधी न्याहारीची तरतूद आहे. मॅन्ड्रीन भाषेला वगळलं आहे. फक्त अ, फक्त ब, यापैकी नाही आणि अ, ब. शिक्षण खालीलपैकी कोणत्या सूचीतील विषय आहे? केंद्र सूची, समवर्ती सूची, राज्य सूची, यापैकी नाही.
याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो प्रतिसाद देतात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.